सर्वांना मी सांगेन थँक्यू सो मच. धन्यवाद. झाली आता मॅच कडे जिथं आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. वीर हनुमान चषक आणि सलामीचे फलंदाज मिलिंद चाळके, दुसऱ्या बाजूला सूरज कोलते. पहिल्या मॅच मध्ये वेळ आली नव्हती मिलिंद चाळके यांची, पण आता वेळ आली, दाखल झालेत मैदानावर. समोर आहेत नितेश काळोखे. पहिला बॉल असेल नितेश काळोखे यांचा. पहिलाच बॉल मिलिंद चाळकेने खेळलाय. वाईड श्लोकन बाउंड्री लाईनच्या वरून वन बाउन्स, धमाकेदार, शानदार, दर्जेदार. वीर हनुमान चषक हा आलाय पहिला चौकार. पहिल्याच बॉलवर आपण पाहू शकतो 4 धावा या ठिकाणी प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळाले. मिलिंद चाळके आज टेनिस क्रिकेटचा खेळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. आणि हे जावटे गाव म्हटलं आणि वीर हनुमान क्रिकेट संघ जावटे म्हटलं तर हे 8व्या पर्वामध्ये तुम्ही आम्ही पदार्पण करतोय. आणि अगदी दरवर्षी तुम्हाला एक कडक झकास असं आयोजन तुम्हाला या वीर हनुमान क्रिकेट संघाकडून निश्चितच तुम्हाला पाहायला मिळतं. आणि तोच आजचा दिवस पाहायला मिळतोय. यावेळेला टॉपेज लागलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षण तिथपर्यंत पोहोचतील पण नाहीये, बॉल दूरवर आणि हा बॉल सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेला. जिथं क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर धावले, बॉलला स्टॉप केलं आणि तद्वत आपण पाहू शकतो धावा तिथे मिळतील तब्बल 3. आतापर्यंत आपण पाहू शकतो जरूर या 3 धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धाव फलकावर धावा 7 या आकड्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहूया षटकातील पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय सूरज कोलते, अगदी चेहऱ्याच्या समोरचा बॉल, त्याला काय टपली मारले, पुल केलाय आणि पुल एकदम सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय सूरज कोलतेने. षटकार. याही वेळेला आपण पाहतोय पण हा फटका बसला, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षण दूरवर आहेत, तद्वत धावा त्या ठिकाणी मिळत आहेत 2. आणि या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 15 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज कोलते इन फॉर्म खेळाडू आहे आणि सध्या या खेळाडूने अगदी संपूर्ण विभागाला अक्षरशः वेळ लावलाय. इन फॉर्म आणि पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला या खेळाडूची. पुन्हा एकदा आपण पाहूया पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय वा काय उडवलं या बॉलला, पहा, फ्लॅट स्मॅश क्रॅकर, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय पॉवरफुल या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळाला सूरज कोलतेच्या बॅटमधून. आक्रमकता यावेळेला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खरपूस समाचार घेताना याही वेळेला मिस्टर सूरज कोलते, ज्याची बॅटिंग बॉलिंग नेहमीच चालते बोलते, त्यांचं नाव सूरज कोलते, ठोकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
41 27 धावा शिवगर्जना येलावडे संघ एका मजबूत स्थितीमध्ये 27-0 या ठिकाणी दिलदार मनाचा राजा माणूस प्रफुल्ल जाधव याचकडून समालोचक म्हणून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद प्रफुल्लजी जाधव, आपण आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आपलं स्वागत. आणि यावेळेला मिलिंद चाळकेचा फटका पाहायला मिळतोय. हा ही बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलिंद चाळकेचा फटका यावेळेला बॉलरच्या जीवाला लागलाय चटका. बॉल सीमारेषा पार चौकार. धावफलक 31-31. काय टोटल आहे पहा, खूप मोठी टोटल तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा षटकातील दुसरा बॉल. यावेळेला स्टेप आउट केला होता, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेला मिलिंद चालके यांना आपली विकेट सोडावी लागेल. पण काही फरक पडणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज यावेळेला बॅक टू दी डक आउट. विकेटचं पतन झालं पुन्हा एकदा. यावेळेला सूरज कोलते समोरच्या दिशेला फिल्डरच्या डोक्याच्या वरून जाणारा बॉल, पण या बॉलला स्टॉप केलं. आणि इथं काय घडलं पहा, सागर शिंदे दुसरी धाव घेताना धावचूत होतील बाद. आणखी एक धक्का, फलंदाज मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज आपण पाहतोय किरण साखळे पाहायला मिळतील आपल्याला. नंबर 4 वर बॅटिंग साठी आलेत. समोर सूरज कोलते. यावेळेला आपण पाहू शकतो धीम्या गतीचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला पण लेग साईडच्या बाहेर. आता परवाच मी पाहिलं ना तर पोस्को महाराष्ट्र कंपनीमध्ये जे 3 दिवसाचे सामने होते पोस्को फॅमिलीच्या तर्फे, आणि त्या एका मॅच मध्ये सूरज कोलतेने वैयक्तिक 71 धावांची इनिंग खेळली. यावेळेला आपण पाहू शकतो पुन्हा एकदा ऑन साइडला हा खेळाडू क्लास आहे. हा खेळाडू येलावडेकरांचा खास आहे. सूरज कोलतेचा झंझावात. आणखी एक शानदार वीर हनुमान चषक चौकार. सदोतीस या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. पहा दुसरं षटक अजून संपलेलं नाहीये. 37 धावा. याही वेळेला ज्याची बॅटिंग बॉलिंग चालते बोलते त्यांचं नाव मिस्टर सूरज कोलते. आणखी एक समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. याही वेळेला आणखी एक बहारदार फटका. हाही बॉल दूर दूरवर. टोटल धावफलक 49. 12 बॉल मध्ये 50 धावा. प्रवीण मोकाशी यांच्याकडून येलावडे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. 36 धावांची इनिंग सूरज कोलतेने खेळली. पहा मी आताच म्हटलं ना परवाच पोस्को महाराष्ट्रामध्ये 71 धावांची इनिंग केली आणि आता पहा या 2 षटकांमध्ये 36 धावा वैयक्तिक. काय टोटल आहे पहा. आमच्या मुंबईकर मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष रमेशजी शेपोंडे साहेब यांच्याकडून सूरज कोलतेसाठी 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं नंतर आपण घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा अध्यक्ष
आमचे दिलीप शिवराम खांडेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं वीर हनुमान चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि दिलीप खांडेकर यांच्याकडून समालोचक म्हणून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच सन्माननीय आदरणीय या संपूर्ण विभागातील मिस्टर 360 या नावाने ओळखले जाणारे शंकरजी देवघरे यांच्याकडून आता जे व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्याच्यासाठी मी काही ज्या 4 ओळी म्हटलेल्या आहे त्या थोड्याच दिवसामध्ये तुमच्या समोर नक्कीच येतीलच. पण त्याच्या अगोदरच शंकरजी देवघरे यांना व्हॅलेंटाईन डे बद्दल मी जे काही बोललो ते खूप आवडलंय आणि त्यांच्याकडून देखील माझ्या कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस गुगल पे आलेलं आहे. आणि या वीर हनुमान चषकाला शंकरजी देवघरे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद शंकरजी देवघरे. आपलं देखील या वीर हनुमान चषकामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. जे आमचे स्वयंसेवक समोर जे एका ठिकाणी बसलेत ना त्यांना विनंती असेल जागा जरा वेगवेगळी पकडा प्लीज. आता ऊन कमी झालंय. जावटे गावाचं भोसले मैदान वीर हनुमान चषक आणि वीर हनुमान चषकामध्ये हा कॉमेंट्रीचा बहुमान या ठिकाणी वीर हनुमान क्रिकेट संघ जावटे ग्रामस्थ मुंबईकर महिला मंडळ या सर्वांनी मला काही जो दिलाय ना त्याबद्दल अगदी सगळ्यांचंच मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. जाऊया आपण क्रिकेटच्या मैदानावर जिथं आपल्याला पाहायला मिळते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर सुमित लोखंडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो दर्शन शिंदे. यानंतर होणारा पुढील सामना शिवोदय जामगाव विपक्ष जावटे 11 करणार आपण टॉस साठी. पहिलाच बॉल सुमित लोखंडेच्या बॅट मधून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गोलीच्या वेगाने बॉल निघून गेलाय. हँडसम बॉयचा पहिला फ्लॅट स्मॅश क्रॅकर षटकार. शिवोदय जामगाव आणि जावटे 11 आपल्याला विनंती असेल आपण लगेचच प्लीज टॉस साठी या. पुन्हा एकदा पाहूया आपण किरण बॉलिंग बाहेर आलेत. किरण चालके ओ समोरच्या दिशेला काय फटका खेळलाय. हँडसम बॉयचा अगदी हँडसम स्टँड अँड डिलिव्हर लॉंग अँड स्ट्रॉंग बिग ब्लास्ट सलगचा दुसरा षटकार षटकार षटकार. जशास तसं उत्तर देताना सुमित लोखंडे हे असं म्हणतात ना ईट का जवाब पत्थर से तुम ठोकोगे ना भैया तो हम भी ठोकते रहेंगे. 2 बॉलवर 2 षटकार लगावलेत. षटकातील आपण पाहूया तिसरा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सुमित लोखंडेने हॅट्रिक केली ना तर युवा अध्यक्ष दिलीप खांडेकर यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. याही वेळेला हाई बॉल 1 बाउन्सी मारेसेच्या बाहेर समोरच्या दिशेला धावा मिळतील 4 4 4 4 चौकार. 16 धावा 3 बॉल मध्ये पहा. ही जर बॅटिंग केली तर मजा येईल. कारण बीडीएसपी पौर म्हटलं ना तर जसं शाहीर योगेश जाधव आणि भोसले मैदानाचा नाता आहे ना तसं बीडीएसपी पौर आणि या भोसले मैदानाचं एक वेगळं नातं पाहायला मिळतं आपल्याला. कारण या मैदानावर बीडीएसपी पौर संघाने भरपूर ट्रॉफी नेलेत. याही वेळेला पण आता फटका फसलाय. बॉल हवेत आणि सुमित लोखंडेचं वादळ झालंय शांत. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज सुमित लोखंडे येथील माघारी तंबूच्या आश्रयाखाली.
गरजेचं आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय तेजस काळोखे. यावेळेला तेजस काळोखे आले. पहिलाच बॉल आपण पाहतोय फेस केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो धावा मिळतोय तब्बल 2. या 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावर. षटकातील चेंडू होतील 5 बॉल मध्ये 18. प्रत्येक ओव्हर मध्ये 25 धावांची लीड तुम्हाला करायची आहे. हे तितकंसं सोपं नाहीये हे काम, कारण 25 धावांची रणधीर सरासरी म्हटलं तर खूप मोठी रणधीर सरासरी आहे. यावेळेला फटका तर खेळलाय आणि यावेळेला हा बॉल देखील जाईल. पौर संघाचा दी टायगर तेजस काळोखेच्या बॅट मधून या मॅच मधील पहिला बिग ब्लास्ट रॉयल रॉकेट षटकार. 24 आल्यात धावा आणि आता 6 बॉल मध्ये 26 धावांची गरज. येलवडे संघाचा विचार केलात ना तर पहिल्या ओव्हर मध्ये त्यांच्या 27 धावा होत्या आणि पौर संघाने 24 धावांची लयलूट केली. षटक होतो समाप्त. खूप सारे प्रेक्षक आनंद घेत आहेत आणि आज दिवसभरामध्ये खूप सारे प्रेक्षक अगदी मला स्वतः देखील फोन करून या चषकाला शुभेच्छा देत आहेत. कधी कधी अगदी कॉमेंट्री करता करता काहींचे फोन आम्हाला उचलता येत नाही, पण क्षमा असावी. पण अगदी खूप साऱ्या प्रेक्षकांचा या चषकावर आणि माझ्यावर खूप सारं प्रेम आहे. त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. चला गेम थोडासा फास्ट करा. बघा 5:30 वाजून गेलेत. 5:33 झालेत घड्याळात. अजूनही आपल्याला जवळजवळ 2 सामने बाकी आहेत. यावेळेला आपण पाहतोय पहिलाच बॉल आणि त्याला समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्याने ट्रॅव्हल केलं. सिंगल एकच धाव मिळेल आणि आता इथून 5 बॉल मध्ये 25 धावांची गरज. सलगचे तुम्हाला मोठे फटके खेळल्याशिवाय आता पर्याय नाहीये. बीडीएसपी पौर संघाला देखील माहिती आहे की धावा खूपच झालेल्या आहेत, पण या खूप साऱ्या धावसंख्येचा पाठलाग तेवढ्या ताकदीने आतापर्यंत तरी केला जातोय. जी सुरुवात केली होती ना सुमेध लोखंडेने, क्लासिकल सुरुवात. यावेळेला तेजस काळोखेचा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावर. सिंगल एकच धाव मिळेल. आणखी एक धाव जरूर मिळेल, पण या सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये. इथून धावफलक 27 या आकड्यावर आणि आता 23 धावांची गरज. 4 बॉल मध्ये 23 धावा म्हटलं तर साईचोक 24. प्रत्येक बॉलवर षटकार 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 आणि षटकार तुम्हाला मारावा लागेल. षटकातील आपण पाहूया आणि याच दरम्यान आपण पाहतोय हाई बॉल. जरूर माझ्या सर्व प्रेक्षकांनी ओळखलंय की या मॅच मध्ये आता आपण पाहू शकतो येलावडे संघ नक्कीच फ्रंट फुटवर पाहायला मिळतोय, कारण सूरज कोलतीची बॅटिंग, मिलिंद चाळकेची बॅटिंग स्टार्ट पॉवरफुल पाहायला मिळाली आणि त्याचमुळे कुठेतरी या धावा खूप जास्त पाहायला मिळाल्या. आणि श्रवणचा बॉल यावेळेला वाईट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. आपण पाहू शकतो तिकडं समोरच्या दिशेला बाल्कनी मध्ये कोण आहेत ते, काय नजराना पहा तिथून शूटिंग करतायत. अहो आम्ही यावर्षी 2 कॅमेरे मागवलेत. अमित काळोखे काय आनंद घेत आहेत बघा. यावेळेला आपण पाहू शकतो शानदार फटका पाहायला मिळतोय. सिंगल एक धाव पाहायला मिळेल आपल्याला. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये बाकी राहिलेले आहे, हे सगळ्यांनी ओळखलंय. फक्त आणि फक्त चेंडू असतील आता 2 श्रवण चालकेचे. टफ फाईट देण्याचा प्रयत्न केला बीडीएसपी पौर संघाने, हे निश्चित आपण म्हणू शकतो. आणि यावेळेला पौर संघाचा टायगर भडकलाय. ऊन कमी झालं असलं ना तरी मी मात्र मोठा फटका खेळू शकतो. बॉल सरळ जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 35 धावा झाल्या. पहा, माफ करा 36 झाल्या. आता
एक 14ची गरज आहे आणि हाही बॉल हाही बॉल आपण पाहू शकतो 6 धावांसाठी. वाह काय टफ फाईट दिली बीडीएसपी पौर संघाने. पहा 36 आणि ह्या 6 42 म्हणजे फक्त 8 धावांनी बीडीएसपी पौर संघाचा पराभव झालाय. मी कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन करेन येलावडे संघाचं आणि अभिनंदन करेन पौर संघाचं देखील. जरी तुम्ही हारलात ना तरी खरं